मॅम समजा जर सीझर झाला आहे तर डिस्चार्ज किती दिवसात होतो? 3 दिवस कंप्लीट, 14 दिवशी. अच्छा 3 दिवस कंप्लीट होतो. आणि ते जेव्हा हे सीझर राहते तेव्हा कोणी रिलेटिव्ह अंदर असतात का? नाही ना. आणि त्या वॉशरूम असतात आधी तर नसेलच, तसे 10-15 मिनिटामध्ये घेईलच, तर आता वॉशरूम वॉशरूम नका करू म्हणते का? A few inches later. नाही चल. सो गाईज, त्या मॅडमनी काहीतरी कॉम्प्लिकेशन सांगितले आहे. विचार केला होता की नॉर्मल होईल, पण वेळेवर बेबी पलटला. मॅडम बोलली की आता नाही वेट करू शकत, कारण की म्हणजे म्युकिनियम जे आहे म्हणते त्याला पोटी करणं म्हणते, तर ते जर केलं तर रिस्की आहे, डिस्ट्रेसमध्ये जाईल बाळ. सो आम्ही डिसाईड केलं की मग फायनली सी सेक्शन जायचं बाबा म्हणून. ती थोडीशी टेन्शनमध्ये. सी सेक्शन होईल. बघा आम्ही स्वामींकडे हेच विचारलं होतं, म्हटलं होतं की स्वामी नॉर्मल झाली पाहिजे, काही टेन्शन नको व्हायला. बट स्वामी काहीतरी त्यांच्या मर्जीनेच होते, आपल्या मर्जीने काही होत नाही. आता मामा लोक येऊन राहिले आहे, सो बघूया आता कसं होतं का. धगधगून राहिले राव, नाही पाहू शकत मी ट्रेनमध्ये. कोणाचं काहीच माहिती नाही. माहित नाही, सांगितलं नाही ना, वेट वगैरे काहीच नाही सांगितलं. हे 10 ml ची सिरिंज आहे, तर याच्यात 3 सिरिंज भरून पाणी घ्यायचं. हे बघा 10 ml, 10 म्हणजे 30 होईल. 30 ml. तेवढं नाही पिलं तर मग 15 ml बनवायचं, म्हणजे 1 सिरिंज आणि 5 ml, 10 ml आणि हे इकडं 5 ml. जर नाही पिलं एवढं 30 ml तर पहिल्यांदा 30 ml बनवून पाहू आपण किती करता. ते मग कोण सांगेल मॅडम, म्हणजे वेट वगैरे काय ते? त्याच्यात पाड्याच्या डॉक्टरने सांगितलं तुम्हाला काही हरकत नाही, तुझ्या फाईलवर लिहून आणि त्याच्यात 1 चमच पावडर टाकायचं. जर 15 टाकलं, 15 घेतलं तर अर्धा चम्मच. 15 घेतलं तर अर्धा. 15 ml पाणी घेतलं तर अर्धा चम्मच पावडर घ्यायचा, आणि 30 ml घेतलं तर 1 चम्मच घ्यायचं. 30 ml घेतलं तर 1 चम्मच आणि पावडर, आणि 15 ml घेतलं तर अर्धा. बरोबर. आणि हे सिरिंज वेगळी ठेवायची, तिकडले सिरिंज म्हणजे मिक्स नाही होऊ द्यायची. प्रत्येक 2 तासांना फिडिंग करायचं आहे. बाळ झोपून राहील रात्री तरी पण फिडिंग 2 तासांना करायची आहे, म्हणजे करायची. जर तुम्ही कराल नाही, तुम्हाला असं वाटतं की बाळ झोपला आहे तर झोपू द्या, असं नाही ना, तर शुगर लो होते, मग बाळाला दुसरीकडे शिफ्ट करावं लागते. ठीक आहे. प्रत्येक 2 तासांनी ना मॅडम? झोपलेली राहील ना, डोळे लावून राहील ना, तरी पण पिते. अच्छा मॅडम, 2 तासांनी ना मॅडम? 2 तासांनी. प्रत्येक 2 तासांनी टाइम पाहून घ्यायचा. आता पाजून झाला, याच्यात 2 तासानंतर टाइमच लावून ठेवायचा. 4:30 वाजता पाहिजे, आणि प्रत्येक वेळेस वाटी चम्मच बॉईल करायचं. एवढी तुम्हाला काळजी घ्यायची, नाही तर इन्फेक्शन होते. आणि ढेकर काढायचीच आहे, पिल्याच्या नंतर ढेकर काढायचीच आहे. ढेकर काढल्याशिवाय ठेवायचं नाही. किती पण वेळ लागेल, अर्धा तास पण लागते.
फक्त एवढ्या गोष्टी डोलारा चालू आहे असेच करून रात्रभर ढेका काढणं जमते ना? हां कशाला हे असं करायचं असं. हां हां हां. फायनली गाईज आता हल्दीराममध्ये आलो आहे मी आणि काजू कतली घेणार आहे. काजू कतली घेतली आहे गाईज. हल्दीरामची काजू कतली फायनली. आणि 1.5 किलो काहीतरी आहे, 1 किलो का 1.5 किलो काहीतरी काजू कतली आहे. आणि स्वामींनी जरी एक गोष्ट म्हणजे मनासारखी नाही केली, पण एक गोष्ट मनासारखी केली आहे, ते म्हणजे मुलगी झाली. आणि दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग आय एव्हर हॅड. तर फायनली गाईज बेबी आला आहे आपल्याकडे आणि डिलिव्हरी झाली आजच. आणि इकडे प्रसाद आहे जरा. असं वाटत आहे का मी किती दिवस झाले आंघोळ नाही केली. असं गरमी पण खूप होऊन राहिली. गरम थोडंसं गरम होऊन राहिलं आहे. आणि आतापर्यंत तुम्हाला म्हणजे काही करू शकलो नाही. आता म्हणतात आम्ही बेबीच्याच मागे होतो, तर मी जेवणसुद्धा नाही केलं, यांनी पण जेवण नाही केलं. आता चहा पाहिजे म्हणते. आता किती 9 वाजून राहिले, आता 8 वाजून राहिले. चहा पाहिजे म्हणते. चहा आणू का? चहा घेऊ तुम्ही? नाही तर मी चहा घेऊन येतो. आणि चला, मामा लोक आले होते, त्यांना काजू कतली दिली. पूर्ण हॉस्पिटलमध्ये वाटली काजू कतली. आणि मॅडमला बाकी आहे, पण मॅडम आता कधी विचारून घेतो एकदा मी. मॅडम येईनच नाही त्या राऊंडला, तर तेव्हाच देऊन देऊ. हो, फिडिंग चालू आहे तिकडे. पुढच्या वर्षी गणपतीची असं कशावर नाही, पुढच्या वर्षी गणपती सप्टेंबर महिन्यात जाऊ शकते. आणि अशा खूपदा झाला आहे. बेबी इकडे आता दूध झालं आहे पिऊन, मस्त दूध पिऊन आता मस्त झोपलं आहे. थोडंसं सीझर झालेलं आहे, त्याच्यामुळे जान्हवीचं लेटली आहे बिचारी. मला या खुशीपेक्षा तिचं दुःख थोडंसं, म्हणजे इथं पेन जे झाले. खायला काहीच नाही आज. उपवास आहे. चांगलं आहे. आज लक्ष्मी आली तर उपवास करायला गौरीचा. नाही, पाणी पिता येते थोडं. थांब, 2 तासांनी 2 तासांनी तुला जेवढं लागतं पाणी पिता येते तेवढं. मी पाजून देतो ना. तर मॅडमला काही झोप येऊन नाही राहिली अजूनपर्यंत. वाजले बघा किती, 8:30. हां हो माहिती आहे मला. ते नाही करत मी, दाखवतच नाही ना. आणि बेबी अजून पण झोपलेला नाही आहे. चुलूक चालूच आहे तिची. कधी झोपता आहे बेबी, कधी झोपते अजून माहीत नाही काही. अजून 12:30 वाजले. आणि हे बाय हाय 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 चुलूक. आणि तू झोप बेटा. हां हो हो. तर काही 8 वाजले आहे, 12:30. आणि मला काही झोप येऊन नाही राहिली आहे. आणि खूप चुलूक करून राहिला वरती.
12:30. तर गाईज आत्ता अशी सिच्युएशन आहे, बेबीला 2-2 मिनिटांनी फीड करायला लागून झालं आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं लाईट हार्श न ठेवता सॉफ्ट ठेवलं आहे. डोळ्यावर बेबीच्या डोळ्यावर उजेड पडते म्हणून. ही अजून झोपलीच नाही आहे. कितीदा सांगून राहिलं झोप झोप झोप. मी तर झोपणार नाही आहे. तसे बाकीकडे झोपले, आपल्याला झोपच नाही येत. म्हणजे ही जरी असते ना तरी झोप नाही येत. झोप डोळा चुपचाप डोळा मी आहे.